हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज ना मी मोबाईल घेतलाय, तर तो मी कोणता मोबाईल घेतला तर ते दाखवते तुम्हाला। मला बरेच दिवस झाले मला ना मोबाईल फोन घ्यायचा होता। तर माझा जो जुना मोबाईल होता तो असं काही नाही की खराब झालाय म्हणून, तर चांगलाच आहे तो, त्याची कंडिशन चांगलीच आहे। पण त्याला आता 3 वर्ष झालेली त्या मोबाईलला, तर त्यामध्ये क्लिअरिटी नव्हती आहे तेवढी छान फोटो व्हिडिओला, आणि कधी कधी तो हँगही होत होता। जेव्हा पण आपण मोबाईल घेतो ना तेव्हा तो सुरुवातीला छान असतो, चांगलं काम करतो सुरुवातीला, म्हणजे चालतो वगैरे छान, आणि नंतर जसं जसं दिवस वाढत जातात ना तसं मोबाईल हँग व्हायला लागतो, त्याची परत क्लिअरिटी पण जाते मोबाईलची। त्यामुळं आता यूट्यूब चालू केलं म्हटल्यावरती मग व्हिडिओ वगैरे छान आले पाहिजे, त्यासाठी मी ना नवीन मोबाईल घेतलाय। तर मी हा ओप्पो रेनो 15 हा मोबाईल घेतलाय। बरेच दिवस झालं ना घ्यायचं होतं, म्हटलं घेऊ। तर मी मोबाईल मला ना दुकानमध्ये गेली, मी जेव्हा मोबाईल घ्यायला शॉपमध्ये गेले तेव्हा मला काही व्हिडिओ शूट करायला नाही जमलं, तर त्यानंतर त्यामुळे म्हटलं की आता घरी आल्यानंतर आपण मोबाईलचा रिव्ह्यू देऊ। तर छान आहे असा मोबाईल, आणि त्याची बॉडी वगैरे अशी बॉडी आहे, छान आहे। मला ना खरं तर एवढा महागाचा मोबाईल नव्हता घ्यायचा, पण मी घेतला असता 20 ते 25 हजार पर्यंत मोबाईल घेतला असता, कारण मोबाईल कोणताही मोबाईल म्हटल्यानंतर त्यामध्ये फंक्शन वगैरे तर सेमच असतं। फक्त कसं हा मोबाईल घेण्यामागचं एकच कारण की व्हिडिओला वगैरे फोटोला क्लिअरिटी चांगली असणार। तर जेवढा आपण महागाचा मोबाईल घेतो तेवढा त्यामध्ये क्लिअरिटी व्हिडिओ वगैरे छान येतातच, असं काही हे नाहीये। त्याला स्टोरेज वगैरे पण छान, आता व्हिडिओ बनवायचे म्हटल्यानंतर स्टोरेज पण लागणारच आहे। त्यामुळे बरेच दिवस झाले घेऊ म्हणून आतापर्यंत त्याला ढकलत नेलं होतं, आणि शेवटी आता म्हटलंच की सुरुवात आता युट्यूबला सुरुवात तर केलीच आहे, तर बघू सक्सेस होतं की नाही माहित नाही, पण आता ही पहिली स्टेप आहे युट्यूबची, आणि त्यामध्ये मला इन्कम तर येत नाही अजून, तरी पण मी त्यामध्ये एवढे इन्व्हेस्ट केलं, तर म्हटलं बघूयात एकदा कोणतीही गोष्ट आपण एकदा त्याला कसं रिस्क घेतल्याशिवाय तर कोणती गोष्ट होत नाही। त्यामुळे म्हटलं पैसे नाही झाले सक्सेस तर नाही झालं, पण मोबाईल तर जाऊ दे, आता कोणताही मोबाईल घेणारच होते, तर म्हटलं जाऊ दे आता घेऊ शेवटी, आता काय करणार ना, आता लागणारच आपल्याला, तर बघू पुढं काय होतं तर।